नमस्कार. आपण पाहत आहात जनता दरबार आणि मी सुनील केदारे. महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका या अगदी 1.5 ते 2 महिन्यावरती येऊन ठेपल्या असतानाच शहापूर विधानसभेचे काय चित्र आहे, कसे वारे शहापूर विधानसभेमध्ये वाहता आहेत, याबाबत आपल्या जनता दरबारवरती आपण चर्चासत्र आयोजित करणार आहोत. या चर्चासत्रामध्ये आपण शहापूर तालुक्यातील किंबहुना शहापूर विधानसभा क्षेत्रातील जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या तसेच प्रत्येक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, तालुका अध्यक्ष यासोबतच सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, त्याचप्रमाणे विविध राजकीय पक्षामध्ये काम करणारे पदाधिकारी, त्याचबरोबर या शहापूरच्या मातीतील काही कार्यकर्ते यांच्या मुलाखती आयोजित करणार आहोत. या मुलाखती शहापूरच्या मतदारसंघाच्या आपल्या असलेल्या संकल्पना, आपल्याला शहापूर मतदारसंघामध्ये सध्याची चित्र किंवा शहापूर मतदारसंघात आतापर्यंत झालेला विकास, भविष्यात आपल्याला शहापूर मतदारसंघात होऊ घातलेले बदल, आपल्या दृष्टिकोनातून शहापूर मतदारसंघ कसा असावा, शहापूर मतदारसंघात कोणती कामे येणाऱ्या आमदारांनी प्राधान्याने घ्यावी व ती मार्गी लावावी, याच्याविषयी आपले मतांतर जाणून घेण्यासाठी शहापूरच्या जनता दरबारच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आपण या ठिकाणी मुलाखती आयोजित करणार आहोत. या मुलाखतींमध्ये आपल्याला भाग घ्यायचा असल्यास आपण वर आपल्याला दिसत असलेला संपादक व कार्यकारी संपादक यांच्या फोन नंबरवरती संपर्क साधून आपण या ठिकाणी आमची वेळ घेऊ शकता व आपण या ठिकाणी येऊन आपली मुलाखत देऊ शकता. अशा प्रकारचं एक या ठिकाणी वेगळं असं माध्यम आपल्याला आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. आपल्या मनातील आमदार व शहापूर मतदारसंघात आता वाहत असलेले वारे कोणत्या पक्षासाठी पॉझिटिव्ह आहेत किंवा कोणत्या पक्षासाठी निगेटिव्ह आहेत, काय समीकरण भविष्यात शहापूर मतदारसंघात ठरणार आहेत, निर्माण होणार आहेत, याबाबत आपले मत आपण या ठिकाणी निर्भीडपणे मांडू शकता. असं एक चांगलं विचारपीठ आम्ही या निमित्ताने शहापूर विधानसभेला उपलब्ध करून देतो. या संधीचा जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी फायदा घेऊन आपल्या मुलाखती या चॅनलवरती प्रसारित करण्यासाठी आम्हाला सहकार्य करायचंय. आपण निश्चितच या संधीचा फायदा घ्याल आणि आमच्याशी संपर्क साधाल अशी आम्ही या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.